हे आहेत हरित क्रांतीचे जनक. मातीत ज्यांनी पेरले स्वप्न क्रांतीचे, भाग्य बदलले त्यांनी अखंड महाराष्ट्राचे. अन्नधान्याने समृद्ध केली साऱ्यांचीच घरे, तेच शिल्पकार होते आपल्या हरित क्रांतीचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या इतिहास विथ ऑफिशियल या मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, वसंतराव नाईक हे भारताचे एक महान दूरदर्शी नेते आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. ते महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांनी 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या काळात सलग 11 वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री पद सांभाळलेले आहे. आणि मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी त्यांच्या नावावर केला आहे. महाराष्ट्रात हरित क्रांती आणि श्वेत क्रांती घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मित्रांनो, अशा या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913. त्यांचं जन्म ठिकाण गहुली, पुसदजवळ, जिल्हा यवतमाळ, विदर्भात, महाराष्ट्र. आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणायला गेलं तर त्यांचा जन्म एका सख्या आणि सधन बंजारा शेतकरी कुटुंबात झालेला आहे. त्यांचं संपूर्ण बालपण आणि आयुष्य शेतीशी जोडलेलं असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तीव्र जाणीव होती. आणि विशेष म्हणजे त्यांचा जन्मदिवस 1 जुलै हा आपल्या महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून आपण साजरी करतो. आता त्यांचं शिक्षण, त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण नील सिटी हायस्कूल नागपूर येथे पूर्ण केले 1933 मध्ये. आणि पदवीचे शिक्षण नागपूरचे जे मॅरिस कॉलेज आहे, आत्ताचे जे वसंतराव नाईक शासकीय कला आणि सामाजिक विज्ञान संस्था आहे, त्या कॉलेजमध्ये त्यांनी BA आणि BAची पदवी घेतली 1937 मध्ये. उच्च शिक्षण 1960 मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची LLB पदवी घेतली आणि ते बंजारा समाजातील पहिले वकील बनले. आणि सुरुवातीला त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केली. त्यानंतर त्यांचं जे राजकीय आणि सामाजिक कार्य आहे ते वसंतराव नाईक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. सुरुवातीचा काळ त्यांचा 1946 मध्ये ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष बनले होते. आणि 1952 मध्ये ते तत्कालीन मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि तेथे महसूल उपमुख्यमंत्री झाले. आणि द्विभाषिक मुंबई राज्यात त्यांनी सहकार आणि कृषी मंत्री म्हणून उत्तम असं छानसं काम केलेलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या ज्या अकाली निधनानंतर 1963 मध्ये वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री पद भूषवले आहे. त्यांनी राज्याला प्रदीर्घ काळ राजकीय स्थैर्य दिले आणि कृषी विद्यापीठाची स्थापना केली. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रात 4 मोठी कृषी विद्यापीठे स्थापन केली. ते म्हणजेच राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली. आता ते समाज कल्याण म्हणजे त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी, वंचित, भटक्या आणि विमुक्त जमातीच्या विकासासाठी अनेक अशा योजना सुरू केल्या. गोरगरीब मुलांना वसतिगृहे स्थापन केली. शेती करणाऱ्याला जमिनीचा हक्क मिळवून देण्यासाठी कसेल त्याची जमीन हा कायदा प्रभावीपणे त्यांनी राबवला. लोकसभा खासदार म्हणून सुद्धा ते 1977 मध्ये वाशिम मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले होते. मित्रांनो, 1972चा जो महाभयंकर दुष्काळ पडला होता त्यावेळी त्यांनी खूप मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे. महाराष्ट्राला जीवदान दिलेलं आहे. रोजगार हमी योजना 1972च्या दुष्काळामध्ये
त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत जो भीषण दुष्काळ पडला होता 72-73 मध्ये, त्या संकट काळात वसंतराव नाईक यांनी जे कार्य केले ते संपूर्ण देशासाठी कौतुकास्पद आहे, आदर्श ठरले. त्यांनी रोजगार हमी योजना, दुष्काळामुळे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि हाताला काम देण्यासाठी वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजना सुरू केली आणि मागणाऱ्याला काम आणि कामाला योग्य दाम हे योजनेचे सूत्र होते. आणि पायाभूत सुविधांची निर्मिती केली. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना विहिरी खोदणे, पाझर तलाव बांधणे, रस्ते तयार करणे आणि जमीन सुधारण्याची सुद्धा कामे त्यांना देण्यात आली होती. यामुळे काय झाले की रोजगार तर मिळालाच लोकांना, पण राज्याची जी कायमस्वरूपी मालमत्ता ही तयार झाली. आणि तसंच त्यांनी एक मॉडेल तयार केलं. महाराष्ट्राची हीच रोजगार हमी योजना पुढे जाऊन संपूर्ण भारतात स्वीकारली, ज्याला आज आपण मनरेगा म्हणतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणून आपण योजनेला ओळखतो. साल 1972-73 मध्ये जेव्हा बळीराजा आकाशाकडे पाहून पावसाची वाट बघत होता, तेव्हा महाभयंकर दुष्काळ त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पडला. आणि अशा वेळेस आपले हरित क्रांतीचे जनक यांनी गावोगावी लोकांसाठी पाणी, नंतर गाईगुरांना चारा, पाण्याचा प्रश्न, रोजगार इत्यादी गोष्टींकडे आपल्या शासनाचं प्रशासन पाठवलं, खंबीर नेतृत्व केलं आणि रोजगार उपलब्ध करून देऊन या दुष्काळाशी लढण्याचं प्रेरणा दिली. तसंच त्यांनी ग्रामीण विकासासाठी रस्ते, शाळा आणि विविध योजना राबवण्यात आल्या. आरोग्य सोयी सुविधा पुरवण्यात आल्या. रोजगार निर्मिती, छोटे मोठे उद्योगधंदे इत्यादी गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आले. रासायनिक खतांचा वापर, सुधारित बियाणे असं वेगवेगळे काम त्यांनी आपल्या मुख्यमंत्री असताना केलेले आहेत. असे आपल्या महाराष्ट्राचे तडफदार नेते, त्यांचा जन्मदिवस हा आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्यांचं नाव अनेक कृषी विद्यापीठांना सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अनेक नेते होऊन गेले, परंतु काही नेते असे असतात जे आपलं कार्य एकदम प्रगतीच्या दिशेने नेत असतात. आजही त्यांच्या कृषी धोरणांचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात दिसून येतो. आता मित्रांनो, त्यांनी असं आपल्या महाराष्ट्रासाठी भरपूर असं प्रेरणादायी कार्य केलेलं आहे. अशा या महान क्रांतिकारी आपल्या कार्यकर्त्याला, नेत्यांचा 18 ऑगस्ट 1979 मध्ये महान नेत्याचे निधन झाले. महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवणारे आणि दुष्काळात जनतेला आधार देणारे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. तर मित्रांनो, असा होता हा वसंतराव नाईक, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कैवारी, हरित क्रांतीचे जनक. तर तुम्हाला त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल हा व्हिडिओ कसा वाटला त्या बाबतीत कमेंट करून जरूर कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुमचा असंच सपोर्ट असू द्या. पुन्हा भेटू असंच दमदार व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.